सांबाराच्या सामानाला हात लावतच नाही. कुणी येऊ दे. आज मोदी बी माझ्या सामानाला हात लावला तर मोदीवर केस होईल. हा पोरं काय करतो बाबा, उडान टप्पा आहे ते पोरं नशिबाला चांगली नाही ती. तुमच्या पायातला आम्ही हातात घेता. मग ह्यालाच म्हणते ती जनताची सेवा. आम्ही जनताची सेवा करतो. पोरं बरोबर नाही ती म्हणून तर कष्ट करायची पाळी आहे ना. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधली वेगवेगळी स्टोरी करत असतो. रेल्वे स्टेशनचं आउटगेट आहे आणि आउटगेटच्या बाहेर एक महिला आहेत, त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूया. इथं सागर हॉटेल आहे आणि त्याच्याच कडेला त्यांचं चप्पल जे शिलाई सगळं म्हणजे ते व्यवसाय आहे त्यांचा. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सुगला उद्धव जाधव, इथलेच का प्रॉपर पुणे? सोलापूर. सोलापूरचं आहे का? हा, आणि काय कोणता व्यवसाय आहे तुमचा? आमचा चर्मकारी व्यवसाय. याच्या अगोदर काय करत होता? ह्याच्या अगोदर काय नाही, सोलापुरात काय नाही. सोलापूर सोडलं तसं हे धंदा आहे आमचा. सोलापूर सोडून पुण्याला कशाला आला? आता आलं तिकडं कामधंदा नव्हते, मिल बंद पडले म्हणून आलो आम्ही. 35 वर्षाच्या अगोदर. हा, मग ही तुम्हाला कोणी सुचवलं की बाबा आपल्याला पुण्याला जायचं आणि तिथं हे? पुण्याला जायचं म्हणजे काय आहे, तिथं जरा याने डांगडिंग पेत होते, खात होते. कुणी हा, का चालू असायचा यांचा, हा. मित्रासोबत हिंडायचं हा बाहेर. हा का हा. हो? म्हणून मी सोलापूर सोडून पुण्याला आली. यांचे भाऊ होते ना इथं, हा. चुलत भाऊ होते म्हणून आलं. आम्हाला हे धंदा येतच नव्हता, इथं येऊन शिकलो आम्ही. चर्मकारीच आहोत, चांबारच. शर्मकारी आहे तुम्ही आणि ही धंदा कसं शिकला? शिकत शिकत यांच्या भावापाशी बसला, शिकत शिकत शिकला. म्हणजे ह्यांच्या भावांना येत होतं? हा, यांनी पहिल्यापासून यांचे चुलत भाऊ करत होते ना खाली चौकी जाऊन. बरं. काय काय तुम्हाला इथं काय काय येतं? इथं काय काय मला समजा बुटाचा रुसलिंग येतंय, शिलाई येते, बुटाचा सोल लावायला येतंय, पॉलिश समजा करते. अगोदर येत नव्हता, मग तुम्ही कसं शिकला? शिकला डोळ्याने करायचं. इकती आहे, इकती अंग. ताकद नाही लागत, इकती लागते. इथं तुम्ही सोलापूरवरून पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट हीच टाकला होता? डायरेक्ट पुण्यातनं सोलापुरावरून आले की हेच टाकला होता धंदा. यांनी बसत होते 2-4 वर्षे. मी बाहेर जात होते पोल्ट्री फार्मात कामाला. मग तिथून सोडली. यांनी आजारी पडल्यावर मग येऊन शिकली, मग इथंच बसली. पोल्ट्री फार्म मधलं धंदा का सोडला? म्हणजे तिथलं काम का सोडला तुम्ही? तिथं परवडत नव्हतं बाळा. मी उरळी कांचनला राहायला होती, लांब जावं लागत होतं 4 किलोमीटर. आणि किती 12 रुपये पगार. 12 रुपये? हा, तवा 35 वर्षाच्या खाली. म्हणून सोडली. मग इथं ह्यांच्या संग येऊन आपलं शिकली, मग इथंच बसते. इथं किती होत होतं त्यावेळी? तिकडं 12 रुपये पगार होता. आपण इथं व्हायचं 100-150 रुपये दोघात व्हायचं. त्या टायमाला स्वस्त होतं ना. पॉलिशला 2 रुपये होतं आणि टाका मारायला 50 पैसे. पण 100 रुपये होत होतं. हा, आणि तिकडं कामाला गेल्यावर 12 रुपये इळाचं. 5 बायांचं तुम्ही एका ठिकाणी म्हणून का नाही बाळा, शिकली आता. म्हणून आता घरात किती बी आजारी पडली तर घरात राहत नाही. आता माझं पोटाचं ऑपरेशन झालंय, पायाचं ऑपरेशन झालंय, खर पण घरात राहत नाही. घरात नाही. पोरं पोरं काय करतो बाबा, उडान टप्पा आहे ते पोरं नशिबाला चांगली नाही ती. पोरं बरोबर नाही ती म्हणून तर कष्ट करायची पाळी आहे ना. आता वय किती आहे तुमचं? 72. 72 वय आहे तुमचं. म्हाताऱ्याचं 76. 72-76. मग इथं आल्यानंतर ना, आता आधी आल्यानंतर काय भाड्याच्या घरात राहतो? भाड्याच्या घरात राहत होती का? 30 वर्ष भाड्याच्या घरात राहत होती ना. आत्ता लॉकडाऊनच्या अगोदर स्वतःचं घेतलं. स्वतःचं घर घेतलं? घेतलं. परवडत आहे का? आता आधी 100 काय करायचं? होतंय का 1000-2000? नाही, तेवढं नाही होत. 1000-2000 होत नाही. कधी 500 होतंय, कधी 800 होतंय, कधी 1000 होतंय, कधी 200च होत. आज सकाळ तर ना 200 बी नाही. हा, धंदा आहे बाळा ते. पण धंदा बरं का, नोकरी बरी? धंदा बरं आपलं स्वतः. आम्हाला होतंय का काम? आता नाही. होतंय आता का? 72-76 म्हणल्यावर होतंय का काम? नाही होत. बसल्या ठिकाणी बसल्या ठिकाणी. म्हणून का नाही हे करता बाळा. आता हा व्यवसाय तुम्ही करताय, हे शिवायचं, बूट पॉलिश म्हणा,
काय याच्यामधनं काय घेतला का नाही असताना ते सोनं घेतलं हे घेतलं. हो बाळा, काही नाही घेतलं. मी ह्या धंद्यावर 3 लग्न केली, हा घर घेतलं, हा वाघोलीला 1 गुंठा जागा घेतला. हा आता धंद्यावरती. पोटाला, हा या धंद्यावर आम पोटाला पोट भरून खाती बाद झालं. आणि मग नोकरी केल्यानंतर एवढं होत होतं का? आणि नोकरी केल्यावर काय लोकांच्या बांधलदारी बाबा. हा. मग उगाच सर, सकाळी उठून त्यांच्याकडे द्या सकाळी उठल्या उघड डोक्याला ताप ताप. कामाला का आला नाही आणि हे हा. ते. मी स्वतः धंदा आहे, कधी बी या आणि कधी बी जाऊ. इथली काय पावती असते का तुम्हाला? नाही नाही नाही, आम्हाला कॉर्पोरेशनवाले अडवत नाही, डिपार्टमेंट अडवत नाही, कुणी अडवत नाही. आमच्या सामानाला हात लावल्यावर त्यांच्यावर केस होणार. मुंबईच्या हायकोर्टातून आमच्यासारखा निकाल झालाय, सुप्रीम कोर्टात. हा समजा सामान उचलतेले, आमच्या सांबाराच्या सामानाला हात लावत नाही. का हो का म्हणजे लावत का? आम्ही जनताची सेवा करता. हा आज जनता सेवा करतात, सांबाराच्या सामानाला हात लावतच नाही. हा कुणी येऊ दे. आज मोदी बी माझ्या सामानाला हात लावलं तर मोदीवर केस होईल. हा आता कसं आहे माहिती आहे, चप्पल त्यांच्या पायात असते ती आपण हातात धरून त्याला शिवतोय. काय वाटतंय का? काय आपलं पोट आहे बा, काहीच वाटत नाही. आपला हे धर्म आहे. आज सांबार धर्म म्हणलं तर तेच. आज तुमच्या पायातला आम्ही हातात घेता, मग ह्यालाच म्हणते ती जनताची सेवा. आम्ही जनताची सेवा करतो. आज जाता जाता चप्पल तुटली, हातात घेऊन जाता का नाही? मग सांबार असल्यावर 2 टाके मारून 10 रुपये देऊन घालून जाता का नाही? ह्याला म्हणते ती जनताची सेवा. मी अंगठा बहादूर आहे. शिक्षण काही नाही, अंगठा बहादूर. कपन लाखाने हिशोब करेल, तोंडानीच लाखाचे तोंडानीच. माझं लय चांगलं होतं रे बाळा. ह्यांचं का नाही, आजारी पडल्यावर मग चंद्रनगरला चप्पल दुकान होतं. लांब पतूर जात होते मी, नगर, कोल्हार, भगवंती, हैदराबाद आणि श्रीरामपूर, जत, कर्नाटक, तिथून माल आणत होते. चंदननगर म्हणजे कुठं आलंय? हे नगर रोडला. इथं पुण्याला? हा स्वतःच होतं का दुकान? हा मग आता स्वतःच. पोरग थोरला 18 वर्षाचं होतं, त्याने विकत होतं, आम्ही माल आणून देत होतो. मग आता दुकान आता नाही, आजारात मोडलं भांडवल समजा गेलं आणि काय करतो, डोक्याला परिणाम पडला. दुकान तुमचं स्वतःच होतं का? असेच फुटपाथला बसत होता. मंडई आहेत, भाजी मंडई लई मोठी आहे ना तिथं. मग असंच फुटपाथला बसत होतो पोरग. तर पण काय करायचं आता, ते मोडलं, जाऊ दे म्हणलं. आपलं कसं तर बाबा ह्याच्यावर 3 लग्न केली, जागा घेतला, घर घेतलं. आता कुणाचं किटकिट नाही बघ. दोन्ही लेकरं घेऊन आम्ही करून खाता. सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्याचं जे स्टेशन आहे, स्टेशनच्या जे आउटगेट आहे, इकडं कडेला सागर हॉटेल आहे आणि त्याच्याच कडेला ही आजी आहे. 72 वय आहे इकडं त्यांचे पतिदेव आहेत. मिळून या ठिकाणी काम करतात आणि गेले 35 वर्षापासून हे या ठिकाणी संसाराची जी काही जोडी आहे ते या ठिकाणी बसून काम करते. आपण अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या करत असतो त्या ठिकाणी घेऊन. बेधडक चर्चावरती मी दत्तात्रय संगपाळ. धन्यवाद.